भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला। अशोक चव्हाण यांची एक्स या सोशल मीडियातून अधिकृत माहिती। आपल्या कोणाबाबतही तक्रारी नाहीत, काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराशी संपर्क साधला नाही, हा वैयक्तिक निर्णय असल्याचं अशोक चव्हाणांचं वक्तव्य। काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं, भाजपमध्ये जाण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही, येत्या 2 दिवसात पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करणार, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आज पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर, दुपारी 2 वाजता काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करणार। 14 फेब्रुवारीला काँग्रेसच्या आमदारांची तातडीची बैठक, सगळ्या आमदारांना मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलावलं। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पक्ष आमदारांची भूमिका जाणून घेणार। अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आणि ते भाजपमध्ये गेले, आता आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, उद्धव ठाकरे यांची टीका। अशोक चव्हाणांचं आश्चर्य वाटतं, आतापर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सहभागी होते, आता भाजपकडून राज्यसभेची जागा दिली जाते म्हणून तिकडे जात आहेत, स्वतःचा विचार करतायत, पण शेतकऱ्यांचा काय, ठाकरेंचा सवाल। काँग्रेस मुक्त भारताच्या घोषणा देणारा भाजप आता काँग्रेस व्याप्त भाजप होईल, इतर पक्षातून लोक आणून अबकी बार 400 पारचा नारा दिला जातोय, तर आत्मविश्वास नसल्यानं भाजप फोडाफोडी करतंय, ठाकरेंची टीका। ज्यांना पक्षानं सर्व काही दिलं ते नेते विचारधारेला सोडून जात आहेत, हे दुर्दैव। आता आम्ही सगळे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते धर्मांध आणि हुकुमशाही वृत्तीच्या भाजपला पूर्ण ताकदीनिशी लढून पराभूत करू, नाना पटोलेंचा एक्स मीडियावर पोस्ट। अनेकांनी काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेच संपले। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर विलासराव देशमुखांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ पोस्ट करत नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। भाजपशिवाय पर्याय नाही याची जाणीव लोकांना झाली आहे, त्यामुळे ते भाजपमध्ये येत आहेत, आम्ही त्यांना खेचून आणत नाही। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया। पूर्वीच्या पक्षातील आमचे सहकारी पुन्हा आमचे सहयोगी होतील, त्यामुळे निश्चित महायुतीची ताकद वाढायला मदत होईल। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। पुढील 8 दिवसात मोठा स्फोट होईल, काँग्रेस संपुष्टात येईल, शिवसेना आमदार संतोष बांगर यांचं मोठं विधान। विधान परिषदेचे माजी आमदार अमर राजूरकरांचाही राजीनामा, अमर राजूरकर अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जात आहे। आपण यापूर्वीही सांगितलं, अनेक जण पक्ष सोडतील, पण भाजपला याचा फायदा होणार नाही, इतकं अस्थिर सरकार कधीही राज्यात नव्हतं, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांवर सातत्यानं चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना बदनाम केलं जात होतं, शासकीय यंत्रणांच्या दबावामुळे चव्हाणांचा राजीनामा, विजय वडेट्टीवारांची भाजपवर टीका। आपण मोठा राजकीय भूकंप होईल असं म्हणालो, पण अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबद्दल आणि त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल आपल्याला काहीही माहीत नाही, गिरीश महाजन यांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला तरी काहीही फरक पडत नाही, सुषमा अंधारेंचं वक्तव्य। तर भाजप असा आता अतिरेक झालाय, निवडणुकांमध्ये भाजपला बॅकफायर होणार, सुषमा अंधारेंचं विधान। भाजप शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत, भविष्यामध्ये भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीच दिसेल, काँग्रेसला कंटाळून अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, रामदास कदम यांचं वक्तव्य। काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष सोडून जाण्याची ही पहिली वेळ नाही, याआधी इंडिया शायनिंगच्या वेळी सुद्धा अनेक लोक गेले, जे राहिले ते जिद्दीने लढले आणि त्यावेळी काँग्रेसचं सरकार आलं, असंच काहीसं यावेळीही होईल, सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपनं ईडीची भीती दाखवल्यानं अशोक चव्हाणांचा राजीनामा, वारंवार छापा आणि दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल केलं, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा आरोप। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील नेत्यांच्या बैठका, बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा। पृथ्वीराज चव्हाणांच्या मेकर चेंबर्स इथल्या कार्यालयामध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह बाळासाहेब थोरात, नसीम खान यांची उपस्थिती। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे धक्का बसला, त्यांना कशाची भीती होती हे चव्हाणच सांगू शकतील, पण चव्हाण गेले असते तरी येणाऱ्या आव्हानांना काँग्रेस मजबूतीनं तोंड देईल, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी आमच्याकडे ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स सारख्या संघटना नाहीत,
पण येणाऱ्या लोकसभेमध्ये जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचे. नाना पटोलेंच्या कार्यशैलीमुळे काँग्रेस पक्ष सोडला. आता अशोक चव्हाणांनीही तोच निर्णय घेतला. आशिष देशमुखांचा पटोलेंवर निशाणा. अशोक चव्हाण हे चांगले व्यवस्थापन करणारे नेते. त्यांच्या राजीनाम्याची बातमी आमच्यासाठी धक्कादायक. नितीन राऊतांची प्रतिक्रिया. तर यापूर्वी देखील काही नेते पक्ष सोडून गेले, मात्र आमचा पक्ष संपला नाही, राऊतांचं वक्तव्य. काँग्रेस पक्षानं चव्हाणांना सर्व पदं दिली, कमी वयात मुख्यमंत्री पद दिलं, तरीही ते पक्ष सोडून का गेले हे अनाकलनीय, विलास मुत्तेमवारांचं वक्तव्य. आता विचारधारा आणि नीतिमत्तेचं राजकारण राहिलं नाही, विलास मुत्तेमवार यांचं विधान. अशोक चव्हाणांचा राजीनामा ही धक्कादायक बाब. केंद्रीय नेतृत्वानं वेळीच लक्ष द्यायला हवं होतं. काँग्रेस आमदार भाई जगताप यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया. मुंबई काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याचंही जगताप यांचं वक्तव्य. अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे 10 ते 15 आमदार संपर्कात. आमदार रवी राणांचा मोठा दावा. तर पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये आणखी भूकंप होणार, राहिलेले पक्ष सुद्धा पाहायला मिळणार नाहीत, रवी राणांचं वक्तव्य. अशोक चव्हाणांचा राजीनामा धक्कादायक. दबाव तंत्राद्वारे कार्यकर्ते आणि पक्ष फोडण्याचं काम भाजपकडून सुरू. अशा प्रकारचं राजकारण लोकांना आवडणार नाही, माणिकराव ठाकरेंची प्रतिक्रिया. एकत्र येऊन हुकुमशाही विरोधात लढण्याची वेळ आली तेव्हा अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला. ते राजीनामा देतील असं एकदाही वाटलं नाही, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, हा चांगला निर्णय. चव्हाणांनी महायुतीत यावं आणि रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करावा. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं चव्हाणांना आव्हान. अशोक चव्हाणांबद्दल राग येण्याऐवजी त्यांची कीव करावीशी वाटते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांचे वक्तव्य. अशोक चव्हाणांच्या मनात काय ते सांगणं कठीण, माजी मंत्री कमलकिशोर कदम यांची प्रतिक्रिया. अशोक चव्हाणांचं पक्ष सोडणं काँग्रेससाठी त्रासदायक, माजी मंत्री सूर्यकांत पाटील यांची प्रतिक्रिया. गेल्या 5 वर्षातील पंतप्रधान मोदींचा करिश्मा बघता सगळ्याच पक्षातील नेते भयभीत झाले, त्यामुळे विरोधात कोणी टिकेल का याबाबत शंका वाटते, भाजप आमदार राम शिंदेंचं वक्तव्य. अशोक चव्हाणांसारखं नेतृत्व काँग्रेसमधून जाणं हे मोठं नुकसान, सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. तर आमदार जाणार या चर्चांमध्ये तथ्य नाही, सतेज पाटील यांचं वक्तव्य. अशोक चव्हाण पक्ष सोडून गेल्यानं काही फरक पडणार नाही, भाजपमध्ये निवडून येणारे आमदार काँग्रेसच्या विचारधारेचे असतील, आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया. गरज पडल्यास घरी बसेन पण काँग्रेस पक्ष सोडणार नाही, आमदार केसी पाडवींची प्रतिक्रिया. केसी पाडवी हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय असल्यानं तेही भाजपमध्ये जाणार का या प्रश्नावर पाडवींचं स्पष्टीकरण. भाजपचं ऑपरेशन लोटस. अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे काही बडे नेतेही भाजपच्या संपर्कात, सूत्रांची माहिती. काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची भाजपची खेळ. सध्या तरी आपण काँग्रेससोबतच. नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन हंबर्डेंची भूमिका. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आपल्याबद्दल काही अफवा पसरवल्या गेल्या, पण काँग्रेसमध्येच राहणार असून अन्य कुठेही जाणार नाही, काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटेंची प्रतिक्रिया. आपण सध्या तरी काँग्रेस सोडणार नाही, परभणीच्या पाथरी विधानसभेचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांची माहिती. काँग्रेसनं आम्हाला बरंच काही दिलंय, त्यामुळे पक्ष सोडून कधीही जाणार नाही, वाशिमच्या रिसोड मतदारसंघाचे आमदार अमित जनक यांची प्रतिक्रिया. काँग्रेस सोडण्याबाबत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार, नांदेडच्या हातगावचे आमदार माधवराव जळगावकर यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींचा 19 फेब्रुवारीचा महाराष्ट्र दौरा तात्पुरता स्थगित, काही कारणास्तव दौरा पुढे ढकलला. मोदी सातारा, मुंबई आणि पुणे दौऱ्यावरती येणार होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर, महाराष्ट्रातील 15 लोकसभा मतदारसंघातल्या तयारीचा आढावा घेणार. ओपन स्पेस पॉलिसीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये खडाजंगी, महापालिका आयुक्तांकडून ओपन स्पेस पॉलिसी धोरण रद्द. काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न. मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचा वर्षा गायकवाडांना टोला. आमदार अपात्रता प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी किंवा सोमवारी होणार. संबंधित प्रकरण उच्च न्यायालयामध्ये सुरू राहावं की सर्वोच्च न्यायालयात याबाबत युक्तिवाद होईल, वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती.
आम्ही होतो म्हणून भाजप सत्तेत होती, आम्ही नसल्यावर बघू, महादेव जानकरांचा भाजपवर निशाणा. तर ज्या लोकांवर आरोप केले त्यांनाच पक्षात घेतलं जात आहे. जानकरांकडून नाराजी व्यक्त. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची गणितं बदलणार. भाजप राज्यसभेला चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत. भाजपकडून मतांची जुळवाजुळव करण्याची तयारी सुरू. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं उद्घाटन. खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यानं रुग्णालय उभारलं. 200 नियमित आणि 33 आयसीयू बेड्सची सुविधा. जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल मनोज जरांगेंच्या भेटीला. जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती. सगळे सोयरेबाबत अंमलबजावणी करा, तरच उपोषण सोडू. जरांगे मागणीवर ठाम. नैना परिक्षेत्रामध्ये यूडीसीपीआर लागू करण्याबाबत शासन सकारात्मक. पनवेल, उरण, पेण तालुक्यातील 175 गावांचा समावेश. नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत कोकण भवनात बैठक. वाढवण बंदर संघर्ष समितीची मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक. वाढवण बंदर उभारणीला स्थानिक नागरिकांचा विरोध. 19 डिसेंबरला झालेली जनसुनावणी ही बेकायदेशीर, समितीचा आरोप. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचे नया साल नया खासदार अशा आशयाचे बॅनर्स झळकले. अकोल्यातील वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या बॅनर्सनं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय. सोशल मीडियावरील पोस्टवरती तरुणाच्या आक्षेपार्ह कमेंटमुळे मलकापूर इथे तणाव. समूहाकडून रस्त्यावरती उतरत शहरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न. शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त. डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन. सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरील आमदार गणपत गायकवाड यांचं नाव सोशल मीडियावरती चर्चेचा विषय. भिवंडीमध्ये शांतीनगर परिसरामध्ये 1.5 लाख किमतीचा 8 किलो गांजा जप्त. आरोपी शकील अकिल मोमीनला अटक. मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीसाठी हजर राहण्याचे आदेश. महापालिका आणि खासगी शाळांच्या शिक्षकांना सुद्धा जिल्हाधिकारी पालिकेचं पत्र. परीक्षा काळातील अशैक्षणिक कामांना शिक्षक संघटनांचा विरोध. मुंबईकरांना चालण्यासाठी स्वतंत्र फुटपाथ करा. मुंबई उच्च न्यायालयाचा पालिकेला टोला. फेरीवाल्यांचं अतिक्रमण हटवण्यात अडचण काय? हायकोर्टानं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण मागितलं. पश्चिम रेल्वेवर 3 दिवस मेगाब्लॉक. पश्चिम रेल्वे सफाळे स्थानकादरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डरच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सोमवारपासून बुधवारपर्यंत मेगाब्लॉक घेतला जातोय. 20 फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये ओला उबर सेवा बंद राहणार. 20 फेब्रुवारीपासून पुणे चिंचवडमधील कॅब चालकांचं आंदोलन. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले दर लागू करण्यास कंपन्यांकडून टाळाटाळ. ओला उबर चालकांचा आरोप. लातूरमध्ये नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरील लोखंडी रॉड तुटल्यानं एक कामगार जखमी. अपुऱ्या लाईट्समुळे तू तू मिमी हे नाटक रद्द. लातूरमध्ये लोकवाद्यांच्या निनादामध्ये नाट्यदिंडी सजली. नाट्यदिंडीमध्ये पारंपरिक नाट्य आणि कला प्रकारांचं प्रदर्शन. नाट्यदिंडी पाहायला मोठ्या संख्येनं लातूरकरांची उपस्थिती. गोदावरी आरतीचा वाद अखेर निवळला. गोदावरीची आरती पुरोहित संघानं करावी. ग्रामसभेत निर्णय. गोरक्ष गाडीलकर साई संस्थांचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी. सामान्य प्रशासन विभागानं आदेश काढले. तातडीनं साईबाबा संस्थांचा कार्यभार स्वीकारण्याचे गाडीलकरांना आदेश. थेट मुंबई ते अलिबाग मेट्रो धावण्याची शक्यता. 136 किलोमीटर मेट्रो मार्गिकेसाठीचा अभ्यास सुरू. नवी मुंबई विमानतळ आणि JNPA मेट्रोनं जोडलं जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.